दिल्ली मेट्रोचे 16 स्थानक पुढील सूचना येईपर्यंत बंद असणार आहे। सीजेपीच्या आंदोलनामुळे सुरक्षेच्या कारणास्तव बंदचा निर्णय घेण्यात आलेला आहे। दरम्यान मंडी मेट्रो स्टेशन बाहेरून आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलाय, तो आपण बघूया। दिल्लीमध्ये सुरू असलेल्या कोकण जनता पार्टीच्या आंदोलनामुळे नवी दिल्ली आणि आसपासची 16 मेट्रो स्थानकं पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्यात आली आहेत। प्रवाशांच्या सोयीसाठी राजीव चौक, मंडी हाऊस आणि केंद्रीय सचिवालय या 3 इंटरचेंज स्थानकांवर मेट्रो लाईन बदलण्याची सुविधा कायम ठेवण्यात आली आहे। दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने एक्स पोस्ट करून ही माहिती दिली आहे। सुरक्षेच्या कारणासाठी पुढील आदेश येईपर्यंत 16 स्थानकं बंद करण्यात आली आहेत। या 16 स्थानकांमध्ये लोककल्याण मार्ग, राजीव चौक, पटेल चौक, रामकृष्ण आश्रम मार्ग, बाराखंबा रोड, सुप्रीम कोर्ट, सेवातीर्थ, जनपद, मंडी हाऊस, केंद्रीय सचिवालय, ITO, दिल्ली गेट, इंद्रप्रस्थ, खान मार्केट, जोरबाग आणि शिवाजी स्टेडियम या स्थानकांचा यामध्ये समावेश आहे। तरीही राजीव चौक, मंडी हाऊस आणि केंद्रीय सचिवालय या 3 इंटरचेंज स्थानकांवर मेट्रो लाईन बदलण्याची सुविधा कायम ठेवण्यात आली आहे। तर धाराशिवमधून मुंबईला निघालेल्या तरुणांना पोलिसांनी अडवलेलं आहे। दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईला निघालेल्या तरुणांना पोलिसांनी अडवलंय। रविराज साबळे तरुणांना घेऊन पायी चालत मुंबईला निघालेले आहेत। धाराशिवमधून मुंबईला निघालेल्या तरुणांना पोलिसांनी अडवलेले आहे। आता हे सगळे तरुण पायी निघालेले आहेत। राजीनामा मागायचा, मला भारतीय संविधान आंदोलन करण्याचा अधिकार देतं साहेब।